नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोक्सो कायद्याअंतर्गत पोक्सो बद्दल कायदे बघणार आहोत। यावर आपण एक व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे, तो बघितला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता। आणि हा व्हिडिओ तुमचा रिव्हिजन म्हणून व्हिडिओ आहे। ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आधीच तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचे आहे आणि तुम्हाला सांगायचे आहे की टोटल 22 क्वेश्चन मधून तुम्हाला किती मार्क्स, किती क्वेश्चन तुमचे बरोबर आले। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा पोक्सो। पोक्सोचा फुल फॉर्म काय? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस 2012 च्या अनुषंगाने खालील विधानांचे अवलोकन करा। विधान 1, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा पोक्सो चे कलम 8 हे भेदक लैंगिक हल्ल्याच्या शिक्षेशी संबंधित आहे। विधान 2, जो कोणी भेदक लैंगिक अत्याचार करेल त्याला 7 वर्षापेक्षा कमी नाही अशा कारावासाची शिक्षा दिली जाईल। तर सांगा पर्याय उत्तरे कोणतं ऑप्शन बरोबर आहे? तर बघा, याचा आन्सर आहे ऑप्शन 2। विधान 2 बरोबर आहे आणि एक चूक आहे। जो कोणी भेदक लैंगिक अत्याचार करेल त्याला 7 वर्षापेक्षा कमी नाही अशा कारावासाची शिक्षा दिली जाईल आणि पहिलं चुकीचं आहे। लैंगिक गुन्ह्यापासून मुलाच्या संरक्षणाचा कायद्याचे कलम 8 हे भेदक लैंगिक हल्ल्याच्या शिक्षेशी संबंधित आहे। तर हे चूक आहे, फक्त ऑप्शन 2 बरोबर आहे। सेकंड क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते कलम लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत दंडाधिकारी मुलांचे जबाब नोंदविण्याशी संबंधित आहे? तर सांगा। तर याचा आन्सर आहे वरीलपैकी एकही नाही। वरीलपैकी कोणतेच कलम लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत दंडाधिकारी मुलाचे जबाब नोंदवण्याशी संबंधित आहे। तर यापैकी कोणताच कलम नाही आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 केव्हा अंमलात आला? तर याचे आन्सर सांगा मला तुम्ही कमेंट मध्ये। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगत चला आणि 22 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा। आजचा व्हिडिओ तुमचा रिव्हिजन आहे, म्हणजे टेस्ट आहे असं समजा। तर याचा आन्सर आहे 2। 14 नोव्हेंबर 2012 ला लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 हा 14 नोव्हेंबर 2012 ला अंमलात आला। आणि विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे। आणि मला ह्या व्हिडिओ कमीत कमी 1000 लाईकचं टार्गेट आहे। तुम्ही 1000 लाईक लवकरात लवकर कंप्लीट करा या व्हिडिओला। मी असेच पोक्सो ऍक्ट वरील आणि जे पण कायदे आहे महत्वाचे त्यावर व्हिडिओ घेऊन येणार। आणि यावर 1000 लाईक आले की मी तुमच्यासाठी इंग्लिशचा सुद्धा लेक्चर घेऊन येईल, ठीक आहे? लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 बाबत विचार करा। तर याचे आन्सर आहे या अधिनियमात तर याचा आन्सर आहे फक्त बी बरोबर। या अधिनियमात एकूण 46 कलमे आहेत। किती आहे त्याच्यात? या अधिनियमात एकूण 46 कलमे आहेत। या अधिनियमात एकूण 8 प्रकरणे आहेत, चुकीचं आहे, पण या अधिनियमात एकूण 46 कलमे आहेत, लक्षात ठेवा। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 8 कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर याचा आन्सर आहे विशेष न्यायालयाची कार्यपद्धती। लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 8 विशेष न्यायालयाची कार्यपद्धती या बाबीशी संबंधित आहे। क्वेश्चन नंबर 6 आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 2 डी नुसार बालक म्हणजे काय? तर हा खूप सोपी प्रश्न आहे, याचा आन्सर तुम्ही मला
कमेंटमध्ये करा. आणि ज्या कोणाला या क्वेश्चनचे आन्सर येत नसेल त्यांनी आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिली आहे. तेथे तुम्हाला सर्व एक्झामची अपडेट दिल्या जाईल. आणि ज्यानेपर्यंत आतापर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. मला तुमच्याकडून एक लाईक आणि एक सबस्क्राईब एवढंच पाहिजे, बाकी काही नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली? तर बघा याचा आन्सर आहे 11 डिसेंबर 1992 ला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने 11 डिसेंबर 1992 ला मान्यता दिली आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे, भारतीय संविधानातील कलम रिकामी जागा नुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना आहे. तर याचा आन्सर आहे 2, कलम 15 मधील 3. भारतीय संविधानातील कलम 15 मधील 3 नुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 2 रिकामी जागा बाबींशी संबंधित आहे. तर सांगा याचा आन्सर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन तर याचा आन्सर आहे ऑप्शन 1, बालकांच्या विरोधात लैंगिक अपराध. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 2 बालकांच्या विरोधात लैंगिक अपराध बाबीशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 3 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे अंतर्भेदी लैंगिक आघात. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 3 मध्ये अंतर्भेदी लैंगिक आघात याची तरतूद करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 नुसार लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर सांगा. याचा आन्सर आहे कमीत कमी 10 वर्ष ते आजीवन कारावास व द्रव्यदंड ही शिक्षा. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 नुसार लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कमीत कमी 10 वर्ष ते आजीवन कारावास व द्रव्यदंड ही शिक्षा होईल. क्वेश्चन नंबर 12 आहे, लैंगिक अपराधानुसार म्हणजे पोक्सो ऍक्ट 2012 नुसार मधील कलम 6 नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर याचा आन्सर आहे कमीत कमी 20 वर्षे सक्षम कारावास ते आजीवन कारावास व द्रव्यदंड किंवा मृत्यूदंड. बघा काय म्हणते, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 6 नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? त्याचा आन्सर आहे कमीत कमी 20 वर्षे सक्षम कारावास ते आजीवन कारावास व द्रव्यदंड किंवा मृत्यूदंड. क्वेश्चन नंबर 13 आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 11 नुसार लैंगिक छळ म्हणजे काय आहे? तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व. बघा, लैंगिक अपराधानुसार मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 11 नुसार लैंगिक छळ म्हणजे बालकांना लैंगिक अवयव दाखवण्यास भाग पडणे हे आहे. अश्लील हेतू साध्य करण्यासाठी साहित्य दाखवणे हे सुद्धा बरोबर आहे. लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे हे सुद्धा बरोबर आहे. आणि लैंगिक अवयवाचे प्रदर्शन करणे हे सुद्धा कलम 11 नुसार लैंगिक छळ मध्ये येते. क्वेश्चन नंबर 14 आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 12 नुसार लैंगिक छळ केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर याचा आन्सर आहे 3 वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड. पोक्सो ऍक्ट 2012 मधील कलम 12 नुसार लैंगिक छळ केल्यास 3 वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड ही शिक्षा होईल. क्वेश्चन नंबर 15 आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 रिकामी जागा बाबीशी संबंधित आहे. तर याचा आन्सर आहे अंतर्भेदी लैंगिक हल्ल्यासाठी शिक्षा.
लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 अंतर्भेदी लैंगिक हल्ल्यासाठी शिक्षा या बाबीशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आजचे क्वेश्चन कसे वाटत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्या क्वेश्चनची क्वालिटी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा जेवढा मला प्रतिसाद मिळेल तेवढाच मी अतिशय महत्त्वाचे टॉपिकवर क्वेश्चन घेऊन येणार आणि इंग्लिशची सुद्धा सिरीज कंटिन्यू करणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 14 नुसार अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकांचा वापर केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर याचा आन्सर आहे 5 वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड. आणि द्रव्यदंड काय असते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बघा, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम पोक्सो ऍक्ट 2012 मधील कलम 14 नुसार अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकाचा वापर केल्यास 5 वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा, 19 अपराधाची माहिती कलम 19 अपराधाची माहिती बरोबर आहे. कलम 24 बालकाचा जबाब नोंदवणे हे सुद्धा बरोबर आहे. आणि कलम 28 विशेष न्यायालयाशी संबंधित आहे, बरोबर आहे. 19 अपराधाची माहिती, कलम 24 बालकाचा जबाब नोंदवणे, कलम 28 विशेष न्यायालय, बरोबर आहे. पण कलम 31 साक्षी पुराव्याचा कालावधी हे चुकीची जोडी आहे. क्वेश्चन नंबर 18 आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार खटला चालू झाल्यापासून रिकामी जागा दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजे. तर याचा आन्सर आहे 30 दिवसात. काय म्हणते? लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार खटला चालू झाल्यापासून 30 दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजे. क्वेश्चन नंबर 19 आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कोणत्या कलमांमध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार देण्यात आले आहेत? तर याचा आन्सर आहे कलम 33 मध्ये. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 33 या कलमामध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार देण्यात आले आहेत. क्वेश्चन नंबर 20 आहे. लैंगिक अपराधापासून पोक्सो ऍक्ट 2012 नुसार विशेष न्यायालयामध्ये आरोपी व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे अशी शंका निर्माण झाल्यास त्याबाबत शहानिशा करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? बघा, आरोपी जो व्यक्ती आहे तो बालक आहे किंवा प्रौढ व्यक्ती आहे अशी शंका जर निर्माण झाली तर त्याची शहानिशा करून घेण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्याचा आन्सर आहे विशेष न्यायालयाला. कोणाला आहे? विशेष न्यायालय. आणि विद्यार्थ्यांनो, मला कमेंटमध्ये सांगा की मी तुमच्यासाठी असेच क्वेश्चन घेऊन येऊ की नाही. जर तुमच्याकडून खरंच ह्या व्हिडिओला 1000 लाईक आले ना तर एकदम व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन येणार जे तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये बघायला मिळतील. जे लोक पेड बॅच मध्ये शिकवतात ते मी तुम्हाला फ्री मध्ये शिकवेल जर 1000 लाईक कंप्लीट केले आणि आपले 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर. म्हणून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. बघा, क्वेश्चन नंबर 21 आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार लैंगिक अत्याचाराबाबत विशेष न्यायालय दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल. तर याचा आन्सर आहे 4. काय म्हणते? पोक्सो ऍक्ट नुसार 2012 नुसार कलम 35 नुसार लैंगिक अत्याचाराबाबत विशेष न्यायालय एक वर्ष म्हणजे 365 किती 365 दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल. दिवस विचारलाय. क्वेश्चन नंबर 22 आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कोणत्या कलमानुसार एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा देण्यात येतो? तर बघा, याचा आन्सर आहे कलम 28 नुसार. कलम 28 नुसार एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा देण्यात येतो. चला सांगा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला 22 क्वेश्चन मधून
किती मिळाले, किती क्वेश्चन तुमचे बरोबर आले. आणि खरंच तुम्हाला हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टार्गेट 1000 लाईक. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट तिथे मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.